आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता। मुखेल खबरो: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हॅन्स हांणी मुखेल वाठारांनी भारत अमेरिका सर्वसमावेशक जागतीक धोरणात्मक भागीदारी आनीक घटमूट करपाच्या उपायांचेर चर्चा केली। केंद्रीय घर आनी सहकार मंत्री अमित शाह हांणी शारी सहकारी बँकां खातीर आनीक घटमूट सायबर सुरक्षा आनी डिजिटल संरक्षणाची गरज अधोरेखीत केली। हर घर तिरंगा मोहीम आयच्यान सुरू जाता आनी ती ह्या म्हयन्याच्या 17 तारखेमेरेन चलतली। केंद्र सरकारान मद्रास, कलकत्ता, मध्य प्रदेश, कर्नाटका ह्या 4 उच्च न्यायालयांनी 30 नव्या न्यायाधीशांची नेमणूक केल्या। भारतीय हवामान खात्यान आज उत्तराखंड आनी छत्तीसगडात दाट उटंगराचो ऑरेंज अलर्ट जारी केला। भारतीय बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा कोरिया मास्टर्स सुपर 300 बॅडमिंटन सर्तीन आज बायलांच्या एकोड्या गटाच्या फायनलीन चीनच्या क्यू हाना आड खेळटा। आतां पुराय खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां काल अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हॅन्स हांणी फोन केलो। सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान मोदी हांणी सांगलें तांणी भारत अमेरिका सर्वसमावेशक जागतीक धोरणात्मक भागीदारी प्रमुख क्षेत्रांनी आनीक घटमूट करपाच्या उपायांचेर चर्चा केली। तांणी उंचेल्या पांवड्यावेल्या संवादांत सातत्यपूर्ण गतीची दखल घेतली आनी वेपार, संरक्षण, म्हत्वपूर्ण उदेवपी तंत्रज्ञान, उर्जा सुरक्षा आनी म्हत्वाच्या खणीज ह्या क्षेत्रांत सहकार्य आनीक बळकट करपाच्या आपल्या वचनबद्धतेचो पुनरुच्चार केला। तशेंच दोनूय फुडाऱ्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशीक आनी जागतीक घडामोडींचेर विचार विनिमय केलो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी देशाचे उदरगती खातीर नवनिर्माण, संशोधन आनी उदेपी तंत्रगिन्यानाच्या म्हत्वाचेर भर दिला। प्रधानमंत्री मोदी हांणी भारतीय तंत्रज्ञान संस्था IIT दिल्लीच्या विद्यार्थ्यांक आपल्या निर्णयांच्या केंद्रस्थानी राष्ट्रीय हित दवरपाचें आवाहन केलें आनी आपल्या कृतींक लागून देशाक कसो फायदो जातलो आनी ताच्या गरजांची पुर्ती कशी जातली अशें स्वताक विचारपाक सांगलें। ते काल IIT दिल्लीच्या 57व्या पदवीदान सुवाळ्यांत उलयताले। आज भारत इकोनॉमिक सेल्फ रिलायंस, टेक्नोलॉजिकल सेल्फ रिलायंस, इंडस्ट्रियल सेल्फ रिलायंस, ऐसे हर सेक्टर में आत्मनिर्भर बनने के लिए काम कर रहा है। यही विकसित भारत की मजबूत नींव का सबूत है। इस मजबूत नींव पर आपको एक भव्य, सुंदर, विकसित भारत का निर्माण करना है। केंद्रीय घर आनी सहकार मंत्री अमित शाह हांणी शारी सहकारी बँकां खातीर आनीक घटमूट सायबर सुरक्षा आनी डिजिटल संरक्षणाची गरज अधोरेखीत केली। ते काल मुंबयत सहकार नवक्रांती कार्यावळींत उलयताले। डिजिटल वेव्हारांत फसवणुकीचे प्रकार वाडत आसात आनी बँकींग सुरक्षा सुनिश्चित करपा खातीर भक्कम फॉरेन्सिक आदाराची गरज आसा अशें तांणी नमूद केलें। सायबर आनी अर्थीक गुन्यांव हाताळपाक नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी वा NFSU कडेन सहकार्य करपाचें म्हत्व तांणी अधोरेखीत केलें। आज हमारे अम्ब्रेला ऑर्गेनाइजेशन और NFSU फॉरेंसिक साइंस यूनिवर्सिटी के साथ जो समझौता हुआ, इससे हमारी छोटी सी छोटी बैंक की हर ब्रांच में भी ये सारी सुविधाएं बहुत कम लागत में देने का काम अम्ब्रेला ऑर्गेनाइजेशन करेगा। इससे साइबर सुरक्षा, डिजिटल फॉरेंसिक कर्मचारियों का इस दोनों क्षेत्र में प्रशिक्षण और अनुसंधान, ये सभी व्यवस्था एक साथ ये बैंक इन बॉक्स से हो जाएगी। तशेंच घर मंत्र्यांनी सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर वा SOC सुरू केले, जे शारी सहकारी बँकांक 24 वरां सायबर देखरेख आनी सुरक्षा आदार दितले। तशेंच मुंबयच्या फोर्ट वाठारांत नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन NUCFDC च्या नव्या कार्यालय इमारतीचें उक्तावण तांणी केलें। NUCFDC संस्थेचे मुख्यालय रोखडेंच दिल्लीच्यान महाराष्ट्रांत हालयतले, कारण भारतांतल्या शारी सहकारी बँकांपैकी 70% बँको ह्यो महाराष्ट्र, गुजरात, गोंय आनी कर्नाटका ह्या राज्यांनी आसात अशें तांणी सांगलें। NUCFDC आनी नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीन शाह हांच्या उपस्थितीन समजिकाय कबलातचेर सयो केल्यो। तशेंच तांणी जायत्या संबंदीत सेवां बरोबरूच बँक इन अ बॉक्स उपक्रम सुरू केलो। हर घर तिरंगा मोहीम आयच्यान सुरू जाता आनी ती ह्या म्हयन्याच्या 17 तारखेमेरेन चलतली। ह्या अभियानाचो उद्देश नागरिकांक आपल्या घरांचेर तिरंगो फडकावपाक आनी देशभक्ती तशेंच राष्ट्रीय एकचार वाडोवपी कार्यावळींनी वांटो घेवंक प्रोत्साहन दिवप हो आसा। 2022 सुरू जाल्लो हो उपक्रम आतां जनसहभागाच्या एका भव्य मोहिमेंत रुपांतरीत जाला। अंदू ह्या मोहिमेक खासा म्हत्व आसा, कारण ती राष्ट्रीय गीत वंदे मातरम हाच्या 150व्या वर्धापन दिसा बरोबर मनयतात। तशेंच देशभरान वंदे मातरमाचे सामुहीक गायनूय जातले। ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वयल्यान आयकतात।
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या म्हायती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटिन. तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात. आकाशवाणी न्यूज पणजीचेर. गिरायकां खातीर UPI फुकट उरतलो आनी सगळे व्यक्ती ते व्यक्ती वेव्हार निशुल्क उरतले अशें सरकारान स्पश्ट केलां. अर्थ मंत्रालयान निवेदनान म्हळां, UPI वरवीं फारीकणी करतना गिरायकांक कसलोच वेव्हार शुल्क भरचो पडचो ना जाल्यार चडशे वेपारी वेव्हार फुकट आसतले. जर मर्चंट डिस्कावंट रेट MDR शुल्क लागू केलें तर ते फक्त एका विशिश्ट मर्यादे पेक्षा चड मूल्य आशिल्ल्या मर्चंट वेव्हारांचेर नाममात्र दरान आकारतले अशें मंत्रालयान स्पश्ट केलां. पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम कायद्यान केल्ली दुरुस्ती ही UPIची दीर्घकालीन स्थिरताय, तांत्रीक प्रगती आनी उदयोन्मुख धोके आड लवचिकता सुनिश्चित करपाच्या उद्देशान एक सक्षम तरतूद आसा अशें मंत्रालयान सांगलें. केंद्र सरकारान मद्रास, कलकत्ता, मध्य प्रदेश, कर्नाटका ह्या 4 उच्च न्यायालयांनी 30 नव्या न्यायाधीशांची नेमणूक केल्या. सगळ्यांत चड नेमणूक म्हळ्यार 15 न्यायाधीशांची नियुक्ती मद्रास उच्च न्यायालयान केल्या. तेच बरोबर कलकत्ता उच्च न्यायालयान 8, कर्नाटक उच्च न्यायालयान 6 आनी मध्य प्रदेश उच्च न्यायालयान एका न्यायाधीशाची नेमणूक केल्या. कायदो न्याय मंत्रालया प्रमाण ह्या 30 न्यायाधीशां मदीं 20 वकील आनी 10 न्यायिक अधिकाऱ्यांचो आस्पाव आसा. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेखाला काल भोपाळान 11वी ब्रिक्स संस्कृती मंत्र्यांची बसका जाली. ब्रिक्स वांगडीन भागीदार देशां मदलें सांस्कृतीक सहकार्य घटमूट करपाच्या हेतून ह्या बसकेन भोपाळ घोषणापत्र आपणायलें. ब्रिक्साचे 10 वांगडी आनी 4 भागीदार देशां सयत 14 देशांच्या प्रतिनिधींनी ह्या बसकेन वांटो घेतलो. सांस्कृतीक आनी सर्जनशील उद्देगांक चालना दिवपाच्या मार्गांचेर प्रतिनिधींनी चर्चा केली. कलाकारांक चड संदी निर्माण करपाचेरूय तांणी भर दिलो. सांस्कृतीक दायजाचें जतन आनी संवर्धन हें आनीक एक मुखेल लक्ष्य आशिल्लें. जम्मू काश्मीरान ट्रॅकाच्या दुरुस्तीचें काम आनी वायट हवामानाची परिस्थिती लक्षांत घेत आयच्यान बालटाल आनी पहलगाम ह्या दोनूय मार्गां वयल्यान श्री अमरनाथची यात्रा स्थगीत उरतली. हालींच जाल्ल्या पावसाक लागून यात्रेच्या ट्रॅकांचेर कांय असुरक्षीत वाठारांची दुरुस्ती आनी देखरेख करपाची गरज आसा आनी शिमे रस्ते संघटनेन ह्या दुरुस्तीचें काम हातांत घेतलां अशें काश्मीरचे विभागीय आयुक्त अंशुल गर्ग हांणी निवेदनान म्हळां. भारतीय हवामान खात्यान फुडल्या कांय दिसांक वायट हवामानाचो अदमास उक्तायला अशें तांणी सांगलें. 57 दिसांची वर्सुकी यात्रा 3 जुलयाक अनंतनाग जिल्ल्यांतल्या पारंपारीक चंदनवारी मार्गांतल्यान आनी गंदरबाल जिल्ल्यांतल्या बालटार मार्गांतल्यान एकाच वेळार सुरू जाली. आतां मेरेन 4.80 लाख मायज भाविकांनी ह्या पवित्र गुहा मंदिरांत दर्शन घेतलें. भारतीय हवामान खात्यान आज उत्तराखंड आनी छत्तीसगडांत दाट उटंगराचो ऑरेंज अलर्ट जारी केला. हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, झारखंड, मध्य प्रदेश आनी ईशान्य भारताच्या कांय वाठारांनी मुसळधार पावस पडपाची शक्यताय आसा. जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, केरळम, माहे, कर्नाटका, तामिळनाडू, पुडुचेरी, करायकल, लक्षद्वीप आनी अंदमान आनी निकोबार जुंव्यांचेर आज वीज आनी वादळी वाऱ्या सयत गडगड मारपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. भारतीय बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा दक्षिण कोरियांतल्या आसनान चलतल्या कोरिया मास्टर्स सुपर 300 बॅडमिंटन सर्तीन आज बायलांच्या एकोडे गटाच्या फायनलीन चीनच्या क्यू हाना आड खेळटा. काल सेमीफायनलीन अश्मितान भारतीय खेळगडे रक्षिता रामराजाक 21-13, 16-21, 21-13 अशें हारयलें. आतां निमाणी परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हॅन्स हांणी मुखेल वाठारांनी भारत अमेरिका सर्वसमावेशक जागतीक धोरणात्मक भागीदारी आनीक घटमूट करपाच्या उपायांचेर चर्चा केली. केंद्रीय घर आनी सहकार मंत्री अमित शाह हांणी शारी सहकारी बँका खातीर आनीक घटमूट सायबर सुरक्षा आनी डिजिटल संरक्षणाची गरज अधोरेखीत केली. केंद्र सरकारान मद्रास, कलकत्ता, मध्य प्रदेश, कर्नाटका ह्या 4 उच्च न्यायालयांनी 30 नव्या न्यायाधीशांची नेमणूक केल्या. भारतीय हवामान खात्यान आज उत्तराखंड आनी छत्तीसगडांत दाट उटंगराचो ऑरेंज अलर्ट जारी केला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो आसतल्यो आज सांजच्यो 6:30.